नमस्कार. मी अर्थातच आबा माळकर आणि आपण बघत आहात लक्षवेध. मंडळी, मागच्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर प्रामुख्याने सजग रहो असा असा शब्द किंवा असा लोगो तुम्ही बघितला असेल. अनेकांनी याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. अनेकांना अद्यापही ते माहिती नाही की सजग रहो म्हणजे काय आहे, हे काय अभियान आहे. अनेकांनी माझ्याकडेही याची विचारणा केली की आबा हे सजग रहो काय आहे? आज आपण या पॉडकास्टमध्ये या सजगरो अभियानाबाबत बोलणार आहोत. आणि आपल्या सोबत आज असणार आहेत ते म्हणजे या सजगरो अभियानाच्या कोकण प्रांताचे किंवा कोकण विभागाचे समन्वयक श्री अरुण करमरकर. अरुणजी नमस्कार, आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. अरुणजी, सगळ्यात पहिला प्रश्न जो हं, प्रश्न सर्वसामान्यांनाही पडलेला आहे की हे सजग रहो हं. अभियान नेमकं काय आहे? हे विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मतदारांना आवाहन करणारं एक अभियान आहे. हं, सामान्यपणाने आपण असं पाहिलं की लोकसभा निवडणुकीमध्ये अगदी निवडणूक आयोगापासून वेगवेगळ्या स्तरामध्ये हां, मतदान टक्का घटल्याची चर्चा खूप झाली बरोबर. आणि मतदान कमी होत चाललंय हां, याचा थेट परिणाम निवडणुकीच्या निकालांवरती होतो. हां, आणि निवडणुकीच्या निकालांमधून सर्वसामान्य माणसाला जे अपेक्षित आहे तेच चित्र उमटतं असं नाही. बरोबर. आणि यामुळे मताचा टक्का वाढला पाहिजे. हां, मतदारांनी जागरूकपणाने मतदान केलं पाहिजे हां, आणि वाढत्या मतदानासह आपल्या देशाची लोकशाही ही समृद्ध होत गेली पाहिजे, हां, अशा प्रकारचं आवाहन सामान्य मतदारांना करण्यासाठी म्हणून हां, हे अभियान सुरू केलं गेलेलं आहे. हां, आणि या अभियानाला एक जोड अशी आम्ही दिलेली आहे हां, की हे वर्ष शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण होणारं वर्ष आहे. बरोबर. आणि शिवप्रेरणा ही महाराष्ट्राच्या धमन्यांच्या मधून हां, दीर्घकाळापासून वाहत आलेली आहे. हां, त्यामुळे त्या शिवप्रेरणेचं जागरण हां, आणि शिवप्रेरणेला अभिवादन करण्याच्या दृष्टिकोनातून लोकशाही समृद्ध करणारं मतदान हां. हे मोठ्या प्रमाणावरती मतदारांनी करावं, जागरूकतेने करावं, सुजाणपणाने करावं, अशा प्रकारचं अभियान, अशा प्रकारचं आवाहन घेऊन हे अभियान सुरू करण्यात आलेलं आहे. अच्छा. पुढचा प्रश्न असा आहे माझा की हे अभियान फक्त महाराष्ट्रात आहे का? कारण आता झारखंडमध्ये देखील विधानसभेची निवडणूक आहे. तर हे अभियान असंच कंटिन्यू राहील का पुढे अनेक वर्षांपासून पर्यंत? कसं आहे की महाराष्ट्रामध्ये अ, एक विशिष्ट प्रकारचं वातावरण आहे. हं, महाराष्ट्राला दीर्घ परंपरा सामाजिक सुधारांची पण राहिलेली आहे. महाराष्ट्राला प्रदीर्घ परंपरा सार्वजनिक जीवनात आणि प्रशासकीय पातळीवर देखील शिवाजी महाराजांच्या प्रेरणेचं राहिलेलं आहे. हं, आणि त्यामुळे निवडणुकीचं हे निमित्त आहे. हां, खरं म्हणजे ती शिवप्रेरणा जागवावी आणि त्या शिवप्रेरणेला पुन्हा एकदा उजाळा मिळून महाराष्ट्रातलं समाज जीवन हं, जे वेगवेगळ्या कारणांनी प्रदूषित होऊ लागलेलं आहे हां, ते पुन्हा एकदा निरामय शुद्ध अशा प्रकारचं व्हावं, हां. असा दृष्टिकोन या अभियानामागचा आहे. अच्छा. महाराष्ट्रामध्ये त्याला सजग रहो अभियान असं नाव दिलं गेलेलं आहे. हां, आणि खरं सांगायचं म्हणजे आत्ता आमच्या डोळ्यासमोर जो विवक्षित क्षेत्र आहे ते महाराष्ट्राचं आहे. अच्छा. याचा अर्थ मतदारांची जागृती करण्याचं जे अभियान आहे, हां, जे सुजाण मतदान करणारा समूह हां. यांनी चालवलेलं आहे, त्याचा काही प्रमाणामध्ये प्रत्यय आपल्याला हरियाणाच्या पातळीवरती घेता आला. आणि अच्छा. त्यामुळे हरियाणातलं मतदानही वाढलं, तिथल्या हं, निकालांमध्येही त्याचा योग्य परिणाम घडून आलेला दिसला. हं, हं, अशाच प्रकारे झारखंडमध्ये निवडणुका होती तेव्हा झारखंडमध्ये हं, किंवा अन्यान्य ठिकाणी ज्या ज्या वेळेला निवडणुकांचं वातावरण निर्माण होईल त्या त्या वेळेला हं. मतदारांच्या माध्यमातून, सुजाण मतदारांच्या माध्यमातून किंवा समविचारी, सद्विचारी, सदाचारी अशा प्रकारचा जो समाजामधला समूह आहे, हं, हं. त्या समूहाच्या माध्यमातून असं अभियान वेगवेगळ्या नावाने चालवलं जाण्याची शक्यता नक्कीच आहे. नक्कीच. पण आपलं सजग रहो या नावाने चालणारं जे अभियान आहे ते हां, प्रामुख्याने महाराष्ट्राला लक्ष केंद्रित करून सुरू केलं गेलेलं आहे. बरोबर. या सजग रहो आंदोलनावर एक टीका अशी होते की
महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, म्हणजे लोकसभा निवडणूक जी नुकतीच झाली, तिथे निर्भय बनो आंदोलन होतं आणि ते महाविकास आघाडीच्या बाजूने उभं राहिलं. आता असं अशी हं. टीका केली जाते की हे भाजपच्या बाजूने उभे राहिलेलं सजग आंदोलन आहे. याबद्दल आपण काय सांगाल? नाही, टीका करणारे टीका करतील. मुख्यतः राजकारण शुद्ध करण्याची या अभियानाची भूमिका आहे. हा. त्यामुळे जे टीका करणारे आहेत किंवा जे समर्थन करणारे राजकीय समूह आहेत, हा. त्यांनी आपल्या आपल्या राजकारणामध्ये आणि राजकारणातल्या आपल्या आपल्या भूमिकेकडे वळून पाहायला हरकत नाही या निमित्ताने. आणि त्या भूमिकेतून जर ते विचार करू लागले तर त्यांना असं वाटेल की हे पक्षपाती आहे, विशिष्ट पक्षाला उचलून धरणार आहे. मुळात उद्देश आपला आहे तो सुजाणपणाने मतदान व्हावं, सजगपणाने मतदान व्हावं. कारण एक गोष्ट उघड आहे की लोकसभा निवडणुकीला एका विशिष्ट प्रकारचं वळण मतदानातून आणि निकालातून लक्षात आल्यानंतर प्रामुख्याने विभेदकारी, विघटनकारी, समाजामध्ये भेद घडवून आणणारे आणि खरं सांगायचं म्हणजे देशहिताला बाधा आणणारे अशा प्रकारचे जे समूह आहेत देशांतर्गत, देशाबाहेर, हे समूह अधिक सक्रिय, अधिक उत्तेजित झालेले आपल्याला दिसतात. बरोबर. म्हणजे रत्नागिरीपासून सिमल्यापर्यंत हा. देवदेवतांच्या उत्सवांवरती, सणांवरती हल्ले सुनियोजित प्रकारे सुरू झालेले आपल्याला दिसतात. राईट. वेगवेगळ्या ठिकाणी संघटितपणाने अशा प्रकारच्या, ज्याच्यातून समाजामध्ये संस्कृती आणि सदाचार पेरला जातो, हा. दृढमूल होतो, अशा प्रकारच्या सगळ्या आयोजनांच्या वरती हल्ले करण्याचे, त्यांना विद्रूप करण्याचे, त्यांना बदनाम करण्याचे प्रकार हे मोठ्या प्रमाणावरती वाढले. याचा अर्थ लोकसभा निवडणुकीच्या निकालांचं बाकी काहीही विश्लेषण आपण करू, परंतु त्या निकालांपासून एक विघटनकारी प्रवृत्तीला बळ मिळालेलं आहे किंवा त्यांना असं वाटतंय की आपण आता अधिक सक्रिय झालं पाहिजे, हे तर चित्र आपल्याला दिसून येत आहे. आणि या चित्राच्या पार्श्वभूमीवरती त्या विघटनकारी, देशविघातक, समाजाच्या स्वास्थ्याला न खलावू पाहणारे, सामंजस्याच्या आणि सौहार्दाच्या वातावरणाला प्रदूषित करणारे असे जे घटक आहेत, त्या घटकांपासून सावध राहून, म्हणून त्याला सजग रहो अभियान म्हटलेलं आहे. बरोबर. त्या घटकांना शक्ती मिळणार नाही, त्यांचं बळ वाढणार नाही किंवा त्यांची जी उत्तेजना आहे त्या उत्तेजनेला सकारात्मक वातावरणातून प्रत्युत्तर दिलं जाईल. अशा प्रकारचं वातावरण समाजामध्ये निर्माण व्हावं आणि यासाठी निवडणुकीचा कालावधी हा खूप अनुकूल कालावधी असतो. लोकसभेमध्ये तो त्याच्या प्रतिकूल बाजूला जास्त बळ दिलं गेलं, अनुकूल बाजू ही पॅसिव्ह राहिली एका अर्थाने, तशी ती राहू नये. आणि मतदारांनी जागरूकपणाने, मोठ्या संख्येने, भरघोस अशा प्रकारचं मतदान करावं आणि आपली भावना मतदानाच्या माध्यमातून व्यक्त करावी, सकारात्मकतेच्या बाजूने व्यक्त करावी, असा आमचा निखळ उद्देश आहे. याच्यात कुठल्याही राजकीय पक्षाचा, कुठल्याही उमेदवाराचा, कुठल्याही विशिष्ट चिन्हाचा प्रचार करणं हे अपेक्षितच नाही, त्याची आमची भूमिका पण नाही. नक्कीच. लोकसभा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात मुस्लिम समाज मतदानासाठी बाहेर पडला आणि एककट्टा मतदान केलं. त्याच वेळेस हिंदू समाज मात्र कुठेतरी झोपलेला होता. तर या अभियानाचा उद्दिष्ट झोपलेल्या हिंदू समाजाला जागृत करणं असं असू शकतो. हो, नक्की आहे. आपण जर मतदारांच्या यादीकडे पाहिलं, जागोजागच्या कुठल्याही विविध क्षेत्राची मतदारांची यादी आपण डोळ्यासमोर आणू, आपल्या असं लक्षात येतं की त्याच्यामध्ये 4-5 घटक हे प्रामुख्याने दिसून येतात. म्हणजे महिला वर्ग आहे, शेतकरी वर्ग आहे, कामगार वर्ग आहे, कष्टकरी वर्ग आहे आणि त्याचबरोबर गेल्या एक 5-10 वर्षापासून ज्याचा आपण मोठ्या अभिमानाने उल्लेख करतो, अशा युवा संख्येचा वाढता सहभाग त्याच्यामध्ये आहे. युवक मतदारांची संख्या, मग ते पहिल्यांदा मतदान करणारे असतील किंवा अगदी जेमतेम एखाद्या निवडणुकीत मतदान केलेले असतील, पण ज्यांना नव्याने मतदानाचा हक्क मिळालेला आहे आणि ज्यांची संख्या एकूण जनसंख्येच्या प्रमाणामध्ये खूप मोठी आहे, असाही एक प्रभावी वर्ग आहे. तर या वर्गासमोर जाताना आणि या वर्गाला निवडणुकीच्या सामोरं नेताना त्यांच्या मनामध्ये समाजामधल्या एकूण वातावरणाविषयीची एक जागरूक भावना, कारण सामान्य माणसाला जे हवं आहे ते स्वास्थ्य, निरामय आरोग्य,
शांतता आणि आपापल्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून आपल्याला जे प्रयत्न करायचे त्या प्रयत्नांना पूर्णपणाने वाव, अशा प्रकारचं आयुष्य त्याला हवंय. बरोबर. आणि कोणी मान्य करो वा न करो, तशा प्रकारच्या जीवनाच्या रचनेकडे हळूहळू आपला देश वळत चाललेला आहे, याचा प्रत्यय सामान्य माणसाला येतोय. ते जे वळण आहे, ते वळण रोखणाऱ्या ज्या प्रवृत्ती आहे, रोखू पाहणाऱ्या ज्या प्रवृत्ती, मग त्या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या असो किंवा देशांतर्गत असो, या सगळ्या प्रवृत्तीचा एकूण कल हा एक गठ्ठा मतदानाच्या दिशेने जातो, निवडणुकीच्या परिभाषेमध्ये बोलायचं झालं तर. आणि त्यासाठी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे हथकंडे, ज्याला म्हणतात हिंदीमध्ये, असे वापरले जाऊ लागलेले आहे. तर त्याविषयीची एक जागृती उत्पन्न करावी आणि सामाजिक स्वास्थ्याला नख लागेल अशा प्रकारच्या प्रवृत्तींना वाव मिळता कामा नये, किंवा त्या प्रवृत्तींमध्ये समाजातल्या सकारात्मक शक्तीचा एक दबदबा त्यांच्या समोर राहावा, त्यांचा लगाम त्यांना घालता यावा, अशा प्रकारचं वातावरण समाजात निर्माण होणं हे अत्यंत आवश्यक आहे, असं आपल्याला गेल्या काही, म्हणजे विशेषतः लोकसभा निवडणुकीच्या नंतरच्या काळापासून वाटू लागलेलं आहे सामान्य मतदाराला, सुजाण माणसाला. त्यामुळे आणि दुर्दैवाने असं लक्षात येतं की शिथिल राहून, उदासीन राहून, किंवा ज्याला कॉम्प्लॅसंट म्हणतात, अल्पसंतुष्ट, अशा प्रकारचं अल्पसंतुष्ट राहून मतदानाकडे पाठ फिरवण्याचं प्रमाण हे सुशिक्षित, सुजाण, मध्यमवर्गीय मतदारामध्ये जास्त आढळून येतं. त्यामुळे त्या दृष्टिकोनातून घराघरात जाऊन मतदारांना प्रत्यक्ष व्यक्तिशः भेटून, छोट्या छोट्या बैठकीतून, मोठ्या मोठ्या सभांच्या मधून सुद्धा मतदानाला बाहेर पडा, मतदानाकडे पाठ फिरवू नका, मतदान हे आपलं पवित्र कर्तव्यच नुसतं नाहीये, तर आपल्या देशाची लोकशाही, आपल्या देशाच्या घटनात्मक चौकटीत राहून जो आपला कारभार चाललेला आहे किंवा जीवन घडतं आहे, त्या वातावरणाला एक सकारात्मक वळण उत्पन्न होईल, हे आपल्या मतदानामधून आपल्याला व्यक्त करता आलं पाहिजे. म्हणून मतदान करा, मतदानाला पाठ फिरवू नका. विशेषतः सुजाण, सुशिक्षित, मध्यमवर्गीय आणि ज्याला समाजाच्या स्वास्थ्यात स्वारस्य असणारा समाज, स्वारस्य असणारा समूह, हा अक्रॉस ऑल कास्ट, ऑल रिलिजन्स, शिक्षण असेल, भाषा असेल, प्रांत असेल, सगळ्या प्रकारचे भेद ओलांडणारा हा समूह आहे, ज्याला सामाजिक स्वास्थ्यामध्ये, सामाजिक सामंजस्यामध्ये आणि देशाच्या बळकट अशा प्रकारच्या व्यवस्थेमध्ये स्वारस्य आहे. तर त्यांनी निष्क्रिय राहून चालणार नाही, त्यांनी सक्रिय झालं पाहिजे, त्यांनी मतदानातून आपल्या भावना व्यक्त केल्या पाहिजेत, संघटितपणाने केल्या पाहिजेत. मग संघटित होणारे अन्यान्य घटक जे आहेत, जसं तुम्ही मुसलमानांचा उल्लेख केला, संघटित मतदान, एक गठ्ठा मतदान, या एक गठ्ठा मतदानाला आक्षेप असायचं कारण काही नाही, कारण त्यांनी मताचा टक्का वाढतोच ना अल्टिमेटली. परंतु त्याच्या पाठीमागचा जो हेतू आहे, त्याच्या पाठीमागच्या ज्या प्रेरणा आहेत, त्या प्रेरणांना प्रदूषित करणारे लोक, करणारा समूह हा त्या एक गठ्ठा मतदानाला अधिकाधिक प्रदूषित करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्याविषयी जागरूकता बाळगली पाहिजे आणि ती जागरूक राहून मतदान केलं पाहिजे, असं हे आवाहन आहे. नक्कीच. पुढचा प्रश्न माझा असा आहे की हे जे सजग रहो अभियान किंवा आंदोलन आपण सुरू झालेलं आहे, आज त्याचा परिणाम आपण हरियाणामध्ये बघितला असं तुम्ही नक्कीच सांगितलं. आणि माझा प्रश्न असा आहे की हे जे अभियान आहे, आज तुम्हाला काय वाटतं की याचा अपेक्षित परिणाम साधला जाईल? मला आणि हे अभियान चालवणारे आम्ही जे कार्यकर्ते आहोत, संबंध महाराष्ट्रात पसरलेले, त्या सगळ्या कार्यकर्त्यांना हा नक्कीच विश्वास आहे की अनेक वेळेला याच्या पूर्वी मतदार समूह जागा झाला आणि त्यांनी जागरूकपणाने, संघटितपणाने मतदान केलं तर अपेक्षित परिणाम नक्की साध्य होतो. हे आजपर्यंत अगदी आणीबाणीच्या नंतरच्या निवडणुकीपासून अनेक निवडणुकांच्या मध्ये दिसून आलंय. अगदी अलीकडे हरियाणाच्या निवडणुकीमध्ये ते दिसून आलं. आणि त्यामुळे आता हरियाणाच्या निवडणुकीच्या निकालाच्याकडे आपण जर पाहिलं तर अमुक पक्ष निवडून आला, अमुक नाही आला, एवढ्याच मर्यादित परिभाषेमध्ये आम्ही त्या निकालाकडे पाहतो. परंतु अशा प्रकारच्या विघटनकारी शक्तींना पाठीशी घालणारे, त्यांच्याकडे दुर्लक्ष करणारे, त्यांच्याकडे डोळेझाक करणारे किंवा धादांत खोटा प्रचार करणारे असे जे जे राजकीय समूह आहेत, राजकीय वर्तुळ आहेत,
या सगळ्या राजकीय समूहांना आणि वर्तुळांना एका प्रकारे धडा शिकवणारे परिणाम हे हरियाणाने दिले, याच्यामध्ये कोणी दुमत व्यक्त करणार नाही. बरोबर. आणि त्यामुळे विशिष्ट पक्ष नव्हे, हम्म, पण विशिष्ट प्रकारचं वातावरण देशातलं टिकवून ठेवणारा समूह हम्म, किंवा त्या वातावरणाला नख लावू पाहणाऱ्या समूहाला विरोध, हम्म, या दोन गटांच्या मध्ये मी मतदारांची किंवा मतदानाची विभागणी करू इच्छितो. हम्म, त्यामुळे देशातलं सकारात्मक वातावरण, सामंजस्यपूर्ण सहजीवन, हम्म, सौहार्दपूर्ण समाज जीवन, सुरक्षित राष्ट्र आणि राष्ट्र भावनेचं बळकटीकरण, या भूमिकेतून मतदानाकडे पाहावं आणि हे अभियान चालवावं, अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतलेली असल्यामुळे आतापर्यंतचा अनुभव लक्षात घेतला तर या अभियानाने हम्म. थोडासा धक्का योग्य प्रकारच्या वातावरणाला दिला जाईल हम्म. आणि त्याचा सकारात्मक परिणाम हा निवडणुकीच्या निकालामधून नक्की प्रत्ययाला येईल असा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. नक्कीच. हा प्रश्न मला अनेकांनी विचारला, तोच मी तुम्हाला विचारतोय की या सजग रहो आंदोलनात जर सहभागी व्हायचं असेल तर नेमकं काय करायला हवं? असं हे जागोजागी वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपण आयोजित करतो. हा, याच्यामध्ये अगदी मतदार संपर्कापासून हा, छोटी छोटी कॉलनीज आहेत, सोसायटीज आहेत, हम्म, त्यांना एकत्र करणं, त्या सोसायटीमधल्या रहिवाशांना एकत्र करणं, त्यांच्या त्यांच्या ज्या अधिकृत संस्था आहेत हम्म, त्या संस्थांच्या मधून छोटी छोटी एकत्रीकरण करून त्यांना हे आवाहन करणं, इथपासून ते मोठ्या सभांचं आयोजन करणं. आता अशा प्रकारच्या सभा आतापर्यंत जळगावमध्ये, रत्नागिरीमध्ये, ठाण्यामध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी आजपर्यंत झाल्याही आहे. आणि अतिशय मान्यवर अशा प्रकारचे समाजामधले विचारी विचारशील अशा प्रकारचे जे वक्ते आहेत, हा, म्हणजे उदाहरणार्थ प्रशासकीय सेवेचा दीर्घ अनुभव असलेले आणि प्रशासकीय सेवा याच्याकडे तरुणांनी अधिक वळावं म्हणून प्रयत्न करणारे अविनाश धर्माधिकारी असतील, किंवा आंबेडकरी चळवळीचा अत्यंत सखोल अभ्यास करणारे, रंगभूमीच्या आणि लेखनाच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीला बळ देणारे क्षितिज गायकवाड म्हणजे टेक्सास गायकवाडांचे चिरंजीव, हा, किंवा पद्मश्री नामदेव कांबळे, हम्म, किंवा पद्मश्री गिरीश प्रभुणे, लेखक, कलाकार, अभिनेते दीपक करंजीकर, हम्म, अशा प्रकारचे वेगवेगळे मान्यवर हे अशा सभांना उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद देऊन हम्म, मोठमोठ्या सभा सुद्धा ते आयोजित करतायत. त्यामुळे या सगळ्या आयोजनामध्ये आपल्या आपल्या पातळीवर आपल्याला शक्य तेवढा वेळ देऊन, आपली शक्य तेवढी शक्ती लावून आणि आपलं आपलं जे प्रभाव क्षेत्र आहे हा, त्या प्रभाव क्षेत्रामध्ये आपण सक्रिय व्हायला हरकत नाही. अगदी आपण ज्या सोसायटीमध्ये राहतो त्या सोसायटीमध्ये घरोघर फिरले आणि मतदार जागृतीचं अभियान आणि आवाहन घेऊन गेले तरी ते त्याच्यासाठी सजग राहूचं लेबल शिक्का मारण्याची काही गरजही नाही. बरोबर. सजग राहणं आणि सजग मतदान करणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. तो उद्देश पूर्ण करणाऱ्या उपक्रमामध्ये कोणीही अतिशय आनंदाने आणि सामील होऊ शकतो. त्या सगळ्यांचं स्वागत आहे. जागोजागी सजग रहो अभियान चालवणारे कार्यकर्ते जे आहेत त्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात राहून त्यांनी आपल्या आपल्या परीने याच्यामध्ये योगदान जरूर नोंदवावं. हा, हा. नाही, तुम्ही म्हणालात हे बरोबर आहे, पण अनेकांचा असा आक्षेप होता की आम्ही नेमका कॉन्टॅक्ट कोणाला करायचा, म्हणजे जर आम्हाला याच्यात हम्म, सहभागी व्हायचंय, आम्हाला काम करायचंय, तर नेमका कॉन्टॅक्ट हम्म, कोणाला करायचा, हा त्यांचा प्रश्न होता. तर हम्म, हम्म. त्याबद्दल काय सांगा? आता कोकण प्रांतापुरता किंवा कोकण विभागापुरता विचार करायचा झाला तर हा, माझ्याबरोबर मकरंद मुळे नावाचे पत्रकार, हो, प्रमोद बापट नावाचे कार्यकर्ते मुंबईमध्ये, हा, असे कार्यकर्ते या अभियानामध्ये सक्रिय आहेत. हा, आणि सोशल मीडियावरती जर आपण गेलो तर सजग रहो या नावाने एक ग्रुपही केलेला आहे व्हॉट्सअपवर. अच्छा, त्या ग्रुपवरती या सजग रहो अभियानाचे वेगवेगळ्या गावचे जे एका अर्थाने निमंत्रक म्हणा, समन्वयक म्हणा, कार्यकर्ते म्हणा जे आहेत त्या सगळ्यांचा त्या ग्रुपमध्ये अस्तित्व आहे. आणि ते आपल्या आपल्या परीने आपल्या आपल्या प्रभाव क्षेत्रामध्ये त्या त्या ठिकाणच्या लोकांच्या समोर जात आहेत. त्यामुळे यापैकी कोणाशीही त्यांनी संपर्क साधावा. हा, थोडीशी जरा चौकशी त्यांनी केली जर हा, तर त्यांच्या लक्षात येईल की आपल्या ठिकाणी याचं काम करणारे कोण आहेत. हा, त्यांच्याशी त्यांनी संपर्क साधावा किंवा या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरून ज्या आवाहनाला आम्ही मोठमोठ्या प्रमाणावरती प्रचार प्रसिद्धीच्या पातळीवर जाऊन प्रचार करतो आहोत हा, त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांनी यावं, त्यांचं स्वागत आहे. त्या प्लॅटफॉर्मवरती त्यांना या सगळ्या अभियानातल्या महाराष्ट्रभरामध्ये होणाऱ्या कार्यक्रमांची माहितीही मिळेल आणि त्यांना प्रत्यक्ष आपण कुठे काय कसा सहभाग देऊ शकतो त्याच्याबद्दलचा अर्थात
स्वाभाविकपणाने एक दिशादर्शनही मिळेल. बरोबर, अगदी नक्कीच. तर मित्रांनो, आपण ऐकलं सजग रहो आंदोलनाबद्दल, अभियानाबद्दल. आपण मला जे काही प्रश्न विचारलेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर अरुणजींनी आता आपल्याला दिलेली आहेत. ज्यांना कोणाला या अभियानात सहभागी व्हायचंय, माझ्याकडे विचारणा झाली तर ते त्याच तुमच्या तुमच्या पातळीवर असे कार्यकर्ते आहेत, जरा शोधा, सापडतील. त्यांच्या माध्यमातून तुम्ही या आंदोलनात सहभागी होऊ शकता. हे आंदोलन म्हणजे मतदार चळवळीचं आंदोलन आहे. जास्तीत जास्त मतदारांनी बाहेर यावं, मतदान करावं म्हणून हे आंदोलन आहे. आणि हे आंदोलन प्रत्येकाचं आंदोलन आहे. म्हणजे हे काही पर्टिक्युलरली अरुणजी करमरकर किंवा त्यांच्यासारखी मंडळी त्यांचं नाहीये, प्रत्येकाचं आहे. कारण मतदान चांगलं झालं तर लोकशाही शाबूत राहील, लोकशाहीचा उत्कर्ष होईल. आपण हा व्हिडिओ पाहिलात, अरुणजी आपल्या सोबत आलेत. अरुणजी, आपले खूप खूप आभार. या धन्यवाद, नमस्कार. आपणही या सजग्रह अभियानाला या निमित्ताने मोठ्या वर्तुळापर्यंत नेऊन पोहोचवण्यामध्ये सहभाग नोंदवला आहे, त्याबद्दल आपल्यालाही धन्यवाद दिले पाहिजेत. आपण भेटत राहू, नक्कीच अभियान नक्कीच. चालवत राहू आणि अतिशय चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल हो, अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करतो हो. आणि आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद. तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला, कसा वाटला, हा पॉडकास्ट कसा वाटला, नक्की कॉमेंट करून कळवा. लक्षवेधला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा, व्हॉट्सअपच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत सजग रहो आंदोलन किंवा अभियान जाईल आणि लोक येणाऱ्या विधानसभेत जास्तीत जास्त मतदान करण्यासाठी बाहेर पडतील. तुर्तास आपली रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.